तर काही विषय नाही, तर स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपल्याला सुट्टी आहे. आज आहे इलेक्शनमध्ये दिली आपल्याला सुट्टी. तर मस्तपैकी जेवण केलं आहे, आता देवाची पूजा बी झाली आहे. तर थोडा अभ्यास करू आणि मग बघू काहीतरी नवीन काहीतरी करून तो मग तुम्हाला दाखवतो काय केलं ते नवीन. तर भेटू थोडे आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी बनवून दाखवणार आहे. तर आज मी बनवणार आहे पनीरची भाजी, पनीर मसाला बनवणार आहे. तर सगळं साहित्य घेतलं आपण. पहिले कांदे घेतलेत आपण, 3 कांदे घेतलेत, 3 टमाटे घेतलेत, थोडे काजू घेतलेत आणि खडा मसाला आहे, इथं मिरची आहे. आणि आता याला नाही का थोडा मीडियम गॅसवर परतून घेऊ आपण. आता हे बघा तेल गरम व्हायला टाकलं. आता याच्यात खडा मसाला टाकू, हे सगळंच टाकून देऊ. टाकलाय. आता याच्यात आपण कांदे टाकू, 3 कापलेले कांदे टाकू. आता याला लाल होत तर आपण परतून घेऊ. आता कांदा एकदम चांगला परतला आहे. आता आपण याच्यात मिरची आणि लसूण टाकू. हे बघा आता हे टाकले, त्याला मी परतून घेऊ थोडं. याच्यात आलं टाकलं वरतून. नंतर आपल्याला याची पेस्ट करायची सगळ्याची. आता याच्यात टोमॅटो टाकू, एकदम चांगले धुवून घेतले 3 टोमॅटो. त्याच्यात टोमॅटो टाकू. आता आपले टोमॅटो पण परतले आहे. आता आपण याच्यात थोडे काजू टाकू. थोडे काजू टाकले ना म्हणजे याला कशी रेसिपी आपल्या गिरवीमध्ये चव येते. आता आपल्याला गिरवी एकदम घट्ट बनवायची आहे, पनीर शाहीची गिरवी बनवायची म्हणून आपल्याला थोडी घट्ट गिरवी बनवायला आहे. आता हे सगळं परतून घेतलं आहे. अजून थोडं 5 मिनटं परतून घेऊ. 5 मिनटं परतल्यानंतर याला थोडं 15-20 मिनटं थंड व्हायला ठेवायचं. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून याची पेस्ट करायची. मित्रांनो, हे थंड होते तर तुम्ही आपल्या ब्लॉगला लाईक करा, आयडीला फॉलो करा आणि परत कमेंट करा तुम्हाला कोणची भाजी आवडते, दुसरी रेसिपी कोणची करू मी ते लवकर कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आता आपली थोडी गिरवी झाली आहे, घट्ट आहे. तर तुम्हाला जशी गिरवी पाहिजे तशी असते. थोडी पातळ जर पाहिजे तर थोडं पाणी होतायचं. आपल्याला थोडं मिडियम पाहिजे. आपले पनीरची भाजी थोडी पातळ झाली पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला थोडी पाणी होतो अजून. तर मित्रांनो, आता आपली गिरवी तयार झाली आहे. आता कडे तेल तापवायला ठेवलं आहे. आता याच्यात आपण नाही का ही गिरवी टाकू. ही गिरवी टाकू आणि हिला कमी गॅसवर आपण परतून घेऊ. जर या गिरवीला लाल कलर येत नाही तर ही परतून घ्यायची आहे. तर ही सगळी टाकू. मित्रांनो, आपण 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतली आहे आणि ½ चम्मच आपण धना पावडर घेतली आहे. आता हे सगळं आपल्या गिरवीत टाकू. आता याला सगळं मिक्स करून घेऊ चांगल्या पद्धतीने. आणि हा मित्रांनो, जेव्हा मी हे सगळं परतायला टाकलं होतं तेव्हाच मी मीठ टाकलं होतं. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. आता हे चांगलं परतून घेऊ. नंतर याच्यात थोडं पाणी ओतू. आता हे सगळं पाणी ओतू याच्यात. सगळं मिक्स करून घेऊ मित्रांनो. आता याच्यात अजून थोडं पाणी ओतायचं, तुमच्यानुसार पाणी ओतायचं. किती पाणी लागते, किती ग्लास लागते. आता मी याच्यात 1 आणि अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे. त्याच्यानंतर पनीरचे पीसेस टाकणार आहे. मग आपली भाजी बघा कशी होती. मित्रांनो, आता ताट रेडी करून दिलं आहे पप्पाला. आता पप्पाला विचारू भाजी कशी. पप्पा, भाजी कशी आहे? 1 नंबर आहे. मित्रांनो, आपली भाजी 1 नंबर झाली आहे. आता मी पण खाऊन घेतो. तर तुम्ही आपल्या ब्लॉगला लाईक करा, फॉलो करा. बाय गाईस, भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. जय श्री.